बुलढाण्याच्या जिल्हा रुग्णालयातील एमआरआय मशीन धूळखात पडलेल्या आहेत, तर गेल्या 1.5 महिन्यापासून या मशीन्स युनिट अद्यापही बंद आहे। तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातील प्रकार हा आहे। एमआरआय युनिटचं उद्घाटन कोण आणि केव्हा करायचं याचा निर्णय न झाल्यानं कोट्यवधी रुपयांची मशीन धूळखात आहे। सामान्य रुग्णांना चाचणीसाठी खासगीमध्ये जावं लागते आणि आर्थिक भुर्दंडही पडतोय। याचा आढावा आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी घेतलाय। कित्येक वर्षापासून प्रतिष्ठित असलेलं एमआरआय केंद्र बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उभारण्यात आलं आहे। आपण ते पाहू शकतो की हे एमआरआय केंद्र जे आहे तपासणी केंद्र यामध्ये हे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेलं आहे आणि गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून हे बंद अवस्थेत आहे। हे बंद अवस्थेत असल्यामुळे इथे रुग्णांची गैरसोय होताना दिसते। हे अद्यापर्यंत सुरू करण्यात आलेलं नाही। मशीन सुरू होऊन 1 महिना झालेला आहे, पण अद्यापर्यंत ह्या रुग्णांना त्या मशीनचं जे तपासणी केंद्र आहे त्याच्या अद्यापर्यंत ती सुविधा ती मिळाली नाही आहे। कारण आहे फक्त ही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कोट्यवधी रुपये खर्च करून 10 करोड रुपयाची ही मशीन म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्ये 15 ठिकाणी ही मशीन उभारण्यात आलेली आहे, त्यामध्ये ही बुलढाणा जिल्ह्यातली एकमेव आहे। त्यामुळे इथे युनिटसुद्धा आहे, तिथले सगळे कर्मचारी तैनात आहेत, मशीनसुद्धा आहे। प्रतापराव जाधव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी तात्काळ लक्ष देऊन किंवा इथल्या आरोग्य प्रशासनाने लक्ष देऊन हे तात्काळ एमआरआय केंद्र सुरू करावे अशी मागणी सातत्याने होताना दिसत आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।